हॅलो सर्वांना माझा नमस्कार। आज आपण बनवणार आहोत अळूवड्याची रस्सा भाजी। ही पानं आहेत ना माझ्या छोट्याशा बागेतली आहे। फारच गोड आणि टेस्टी आहेत बरं का। संपूर्ण पानं आहेत ना त्याचे देठ आपण थोडी व्यवस्थित कापून घेऊया आणि या ज्या शिरा आहेत ना यांना आपण व्यवस्थित फ्लॅट करून घेऊया म्हणजे आपला रोल व्यवस्थित होणार। मी ना इथे हिरवा वाटण तयार करून ठेवणार आहे। अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची। हे वाटण ना आपल्याला बेसनामध्ये टाकायला कामात येईल आणि रस्सा बनवायला लागेल। वाटण ना मी जरा जास्तच बनवून ठेवते आहे। 5-6 दिवस मला पुरेल असं। इथे ना आपण बेसन पीठ चाळून घेऊया आणि यामध्ये टाकूया अर्धी वाटी तांदळाचं पीठ। इथे मी अंदाजे 1.5 ग्लास वगैरे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ। यामध्ये आता आपण थोडे मसाले घालूया। ओवा घालूया किंचित थोडासा, अगदी चिमूटभर। हळद घालूया, मिरची पावडर, मीठ घालूया, आमचूर पावडर घालूया अर्धा पाऊण चमचा, धने जिरे पावडर अर्धा पाऊण चमचा घालूया आणि तयार केलेला वाटण 1 चमचा आणि पाणी टाकून मस्त भिजवून घेऊया। पानांना लावण्याकरिता परफेक्ट बॅटर तयार झालेला आहे। आपण लावूयात आता। आपण ना आता सर्व पानांना बेसन पीठ लावून घेऊया। हे जरा पिवळ्या पाण्याचा डाग आहे ना, आपण याला कट करून घेऊया। आता आपण हे ना याला अपोजिट साइडला असं लावूया पान आणि याला सुद्धा आपण बेसन पीठ लावून घेऊया मस्त। या साइडला लावून घेऊया। आता आपण याला फोल्ड करूया। लहान मोठे पान आहेत ना जरा ऍडजस्ट करावं लागतं। जोपर्यंत आपण पाणी तयार करतोय ना तोपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवूया। आपण दुसरा रोल रेडी करतो आहे। माझे ना मस्त 2 रोल तयार झालेत अळूवड्यांचे। खोबरे छान खमंग परतून झालेले आहेत। आपण काढूयात। कांदा आपण परतून घेऊयात। कांदा पण आपण मस्त लाल रंगावरती परतून घेऊया। इकडे आपल्या अळूवड्या सुद्धा 20 मिनिटं झाल्या आहेत। वाफेवरती ठेवून बंद करूया। या स्टेपला आपण थोडी खसखस टाकूया। कांदा पण आपला मस्त झाला आहे भाजून। गॅस बंद करते। तवा गरम आहे ना तर आणखी थोडा तो लाल होणार। कांदा आणि खोबरे मिक्सरला लावून घेऊया। इथे आपण अळूवड्यांची रस्सा भाजी बनवणार आहोत। थोडासा आपण हिंग टाकूया, वाटण घालूया 1 चमचा आणि थोडंसं जास्त वाटण टाकूया। ओके, हळद टाकूया आणि तिखट, मिरची पावडर आणखी परत थोडं टाकूया कारण आपली भाजीची क्वांटिटी जास्त आहे ना। धने जिरे पावडर, त्याच्यामध्ये आपण टाकूया वाटण। कांदा खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं ना ते टाकूया आणि मस्त परतवून घेऊयात। आपण यामध्ये थोडं वाटणाचं पाणी टाकूया
आणि मसाला मंद आचेवरती हळूहळू होऊ द्या. आपला मसाला मस्त परतून झालेला आहे. आपण यामध्ये टाकूया आता गरम पाणी. यामध्ये टाकूया आपण गरम पाणी. तर आपण टाकूया मीठ. आणि हा माझा सावजी मसाला घरी बनवलेला, याचा व्हिडिओ मी केलेला आहे पोस्ट. आणि हा काळा मसाला, गरम मसाला पण म्हणू शकतो आपण याला. आपण याला 5 मिनिटं मस्त उकळी येऊ देऊ बरं का. रस्सा पण आपला मस्त घट्ट होणार. मग गॅसची फ्लेम कमी करते. वड्या वाफवून तयार आहेत. आपला रोल सुद्धा थंड झालेला आहे. आपण कापून घेऊया. तेल गरम झालं का आपण चेक करूया. माझ्या आवडती मस्त जम्बो वडी टाकूया. ही पण वडी कट करून घेते. या भाजीचा रस्सा ना आपल्याला जास्त घट्ट ठेवायचा नाहीये, पातळच ठेवायचा आहे. कारण अरबी पत्त्याचा जो ओरिजिनल अर्क असतो ना या भाजीमध्ये, तर त्याची ओरिजिनल टेस्ट एकदम मस्त भन्नाट लागते बरं का. आपली सावजी स्टाईल वड्यांची भाजी रेडी. खूप छान लागते भाजी. भातासोबत, चपाती बरोबर, पोळी बरोबर मस्त.